मंडळी 3-4 दिवसांपूर्वीच कल्याणमध्ये अखिलेश शुक्ला नावाच्या एका परप्रांतीय माणसाने देशमुख नावाच्या एका मराठी कुटुंबावर अगदी किरकोळ कारणावरून गुंड बोलावून हल्ला केल्याच्या घटनेला अगदी काही दिवसच होत नाहीत तोपर्यंत कल्याणमधूनच अजून एका परप्रांतीय माणसाने थेट मराठी पोलिसाच्या कुटुंबावर हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। उत्तम पांडे असं मारहाण करणाऱ्या त्या परप्रांतीयाचं नाव असून या प्रकरणात पांडे यांच्या पत्नीने देखील त्या मराठी कुटुंबाला मारहाण केल्याचं समोर आलंय। दरम्यान पीडित कुटुंबातील 9 वर्षाच्या मुलीचा विनयभंग झाल्याचा जाब विचारायला गेल्यानंतर या मराठी कुटुंबाला मारहाण केल्याची तक्रार या मराठी कुटुंबाने दिलेली आहे। याबद्दल सध्या मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झालेला असून पोलिसांचा पुढील तपास चालू आहे असं समजतंय। म्हणजे या मारहाणीचा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून कालपासून हे सीसीटीव्ही फुटेज सगळीकडे व्हायरल होत आहे। हे फुटेज बघून सध्या सगळीकडे संताप व्यक्त केला जात असून महाराष्ट्रातच मराठी माणसाच्या कुटुंबावर होत असलेले हल्ले हे फारच संतापजनक असल्याची प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर व्यक्त होत आहे। म्हणजे आधीच अखिलेश शुक्लाच्या प्रकरणामुळे मराठी व परप्रांतीय हा वाद तापलेला दिसत असताना आता या नवीन प्रकरणामुळे हा वाद अधिक चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे। पण नेमकं हे प्रकरण काय आणि त्या मराठी पोलिसाच्या कुटुंबाला पांडे पती पत्नीनं का मारहाण केली त्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊ। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषयच भारी आहे। म्हणजे 3-4 दिवसांपूर्वी कल्याणमध्ये अखिलेश शुक्ला नावाच्या परप्रांतीय माणसाने गुंड बोलावून एका मराठी कुटुंबावर प्राणघातक हल्ला केला। त्याला त्याच्या बायकोला आणि हल्ला करणाऱ्यातील अनेकांना पोलिसांनी पकडून आतमध्ये टाकलाय। त्यांना 6 दिवसांची पोलीस कोठडीही सुनावण्यात आली आहे। मुख्यमंत्री फडणवीस आणि अजितदादांनी आरोपांची शहानिशा करून त्यांचा चांगलाच माज उतरवणार असल्याचं सांगितलंय। मात्र ही घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा कल्याणमध्येच उत्तम पांडे नावाच्या एका परप्रांतीय भैयाने थेट पोलिसाच्या कुटुंबाला मारहाण केली आहे। त्यामुळे आता महाराष्ट्रात खुद्द पोलीसही सुरक्षित नाहीत का असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होतोय। या धक्कादायक घटनेबद्दल अधिक माहिती अशी की हे पीडित मराठी कुटुंब व मारहाण करणारा आरोपी उत्तम पांडे हे एकमेकांचे शेजारी असून त्यांच्यात लहान मुलांच्या खेळण्यावरून काहीतरी वाद झाला। दरम्यान त्यावेळी पीडित कुटुंबाच्या 9 वर्षाच्या लहान मुलीचा विनयभंग झाला असं त्यांच्या कुटुंबियांना समजलं। मग ते त्याचा जाब विचारायला पांडे कुटुंबाकडे गेले। त्यावेळी त्या पांडे कुटुंबाने त्यांच्यावर हल्ला केला। म्हणजे पांडेने त्या 9 वर्षाच्या मुलीच्या पोलीस असलेल्या बापाला मारहाण केली। त्या दरम्यान तो सगळा आरडाओरडा ऐकून त्या पोलिसाची आई व पत्नी या दोघी बाहेर आल्या। दरम्यान पांडेने त्याला जखमी केल्यानंतर त्यानं पोलिसाच्या आई व पत्नीवरही हल्ला केला। म्हणजे यावेळी पांडे व त्याच्या पत्नीने या दोघांनाही त्या कुटुंबाला जबर मारहाण करतानाचा हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला। दरम्यान या घटनेबद्दल सध्या मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला असून त्याबद्दल माध्यमांना अधिक माहिती देताना काल मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम चोपडे म्हणाले की हे दोन्ही कुटुंब शेजारी राहणारे असून लहान मुलांच्या खेळण्यातून काहीतरी हा वाद निर्माण झाल्याचं प्राथमिक माहितीतून समजतंय। हे जे मराठी कुटुंब आहे त्यांच्या 9 वर्षांच्या लहान मुलीचा विनयभंग झाला आणि त्याचा जाब विचारायला गेल्यानंतर त्यांना मारहाण करण्यात आली अशी त्यांनी तक्रार दिली असून सध्या आम्ही उत्तम पांडे आणि त्याच्या पत्नी विरोधात गुन्हा नोंदवला असून सध्या पुढचा तपास चालू आहे। म्हणजे आधीच अखिलेश शुक्ला या भैयाच्या मुजोर वागणुकीमुळे मराठी व परप्रांतीय वाद तापलेला असताना आता हे नवीन प्रकरण आल्यामुळे परिस्थिती अजून चिघळण्याची शक्यता दिसून येत आहे। तसंच विरोधक यांचं सगळं खापर सत्ताधारी भाजपवर फोडत आहेत। संजय राऊतांपासून आदित्य ठाकरे, जितेंद्र आव्हाड यांनी याबद्दल निषेध नोंदवला असून महाराष्ट्रात मराठी माणसांवर अन्याय ही गंभीर बाब असल्याचं म्हटलंय। अखिलेश शुक्लाच्या प्रकरणात सध्या अखिलेश शुक्ला व त्याची पत्नी व इतर 2 आरोपी या चौघांना सध्या कल्याण न्यायालयानं 6 दिवसाची पोलीस कोठडी दिलेली असून पोलीस सध्या उर्वरित आरोपींचा शोध घेत असल्याचं कळतंय। त्या प्रकरणात शासनाने कडक कारवाई चालू केलेली आहे असं समजतंय। अखिलेशला सरकारी नोकरीतून सस्पेंडही करण्यात आलेला आहे। शिवाय त्याला आरटीओने देखील दंड ठोठावलेला होता। दरम्यान त्या प्रकारामुळे राज्यभरात खळबळ उडाली होती आणि सर्वसामान्य मराठी माणसापासून ते राज्याच्या मुख्यमंत्र्यांबद्दल सगळ्यांनीच या गोष्टींचा कडक शब्दात निषेध व्यक्त केला होता। पण मुंबई ठाण्यासारख्या भागात परप्रांतीयांची मुजोरी का वाढत आहे असा प्रश्नही या निमित्ताने मराठी एकीकरण समितीकडून उपस्थित केला जात आहे।
राज ठाकरेंनी या संदर्भात जर सरकारला यावर उपाय मिळत नसेल तर मनसैनिक आमच्या स्टाईलने याचं उत्तर शोधतील, तेव्हा आमच्याकडे बोट दाखवायला येऊ नका म्हणत निर्वाणीचा इशारा दिलाय. तसंच परप्रांतीयांच्या वाढत चाललेल्या मजुरीबद्दल त्यांना चाप घातला पाहिजे अशी ही मागणी सामान्य मराठी नागरिकांकडून होतीये. तसंच उत्तम पांडेच्या दादागिरीमुळे हा वाद अजूनही चिघळू नये याची दक्षता सध्या प्रशासनाकडून घेण्यात येत असल्याचं दिसून येत आहे. तुमच्या या घडल्या प्रकाराबद्दल नेमकं मत काय? परप्रांतीयांच्या या मुजोरपणाला कोण जबाबदार आहे? तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी या YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.